हॅलो, नमस्कार मंडळी. मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की आम्ही काल गावी पोचलो होतो. त्यानंतर ना घरी आल्यानंतर जाऊबाईंनी काय सामान आणलं होतं ना ते पाहायचं होतं. आणि आज तुम्हाला पाहायला मिळेल की माझं छोटंसं घर कसं आहे गावाकडचं. आणि म्हणजे मी डीपमध्ये नाही दाखवणार आहे की तुम्हाला काम करत करतच दाखवेल. कारण आज पूर्ण घराची साफसफाई, फरशी वगैरे सगळं काम आम्हाला करायचं होतं. आणि आम्ही दोघीच होतो सगळं करायला, आणि त्यातल्या त्यात मुलांनाही सांभाळायला लागतं आम्हाला. कारण हे दोघंही म्हणजे भाऊ, म्हणजे माझे मिस्टर आणि दादा हे जाणार होते मार्केटला, कारण बाजार असतो आमच्या गावाच्या शेजारी. आणि तेच गावाला ना माझी एक नणंद राहतात, आणि माझी वहिनी पण मोठी ना त्याच गावच्या आहेत बरं का. तर इथे सह्याद्री आणि कानाचे बघा किती मस्ती चालू आहे आल्या आल्या. कारण कानाला भेटले होते भस्म, तो भस्म लावत होता स्वतःच्या तोंडाला, डोक्याला, आणि इकडे सह्याद्री लाव म्हणते तर तिला लावत नव्हता तो. तर अशी काही मस्ती चालली होती दोघा बहीण भावाची. आणि मी इकडं ना जाऊबाईंनी काय काय आणलं होतं ना, म्हणजे ताईंनी काय आणलं ना ते पाहत होते. कारण आता आम्ही दोघी काही एकत्र राहत नाही, कारण पहिलं आम्ही सगळं जवळजवळ राहत होतो. तर एकमेकींना विचारून बरंचसं काय आणत होतं. तर आता इथं त्यांनी काय आणले ते पाहत होते मी. आणि इकडे कानाची मस्ती चालूच होती आजीसोबत, ते सगळ्यांसोबत. मग मुलांना खेळायला बसवलं. तसं काय मुलं काही बसलीच नाही. रायांश तर गेला होता बाबासोबत त्याच्या. आणि इथे आल्यानंतर पहिलं म्हणलं बेडरूम वगैरे घ्यावं उरकून, कारण 2 रूम आणि एक मोठा हॉल आहे, असंच आमच्या रूम आहेत. तर इथे म्हणलं आधी गादीवरचं सगळं काढून घ्यावं, जेणेकरून बाहेरच्या बॅग्स वगैरे असतात ना ते सगळं इथं आणून ठेवलं ना की मग बाकीचं सगळं करता येईल. हे माझं कपाट आहे बरं का, लग्नातलं. आणि माझ्या लग्नातलंच कपाट, आणि ते बेड ना लग्नातलंच आहे. सो मी ते इथंच ठेवून गेले. मी म्हणजे पुण्याला काहीच घेऊन गेलेलं नाही आहे. इथे जाताना ना थोडेसे म्हणजे जे अंथरूण वगैरे असतात ना ते मी त्याच्यातच ठेवत असते. कारण जेव्हा येईल तेव्हा मी ते वापरते, आणि जाताना इथेच ठेवून देत असते. कारण वरचे वर वापरायला सासूबाई सासरे होते ना त्यांना वेगळं आहे. म्हणजे छोटंसंच ठेवतात ते वरती, जेणेकरून त्यांना धुता येईल असे कपडे ठेवतात. आणि बाकीच्या गोधड्या वगैरे आहेत ना ते सगळे बांधून पोटमाळावर ठेवत असतो. आणि आता सासूबाई एकट्या असल्यामुळे ना आम्ही बरंचसं सामान कमी केले त्यांना वापरण्यास. म्हणजे त्यांना जेवढं होईल तेवढंच करतो, जेणेकरून कातामध्ये तरी काही ना काही कार्यक्रम निघतात तेव्हा मग साफसफाई करावी लागते. त्यामुळे त्यांना आम्ही थोडंसं सामान वरती ठेवलं ना, आणि मी जेव्हा बी येतो ना तेव्हा जाताना जेवढं काही पसारा काढलेला असतो तेवढं सगळं आवरून असतो. तर इकडं माझ्या साड्या वगैरे ठेवून देत होते, कारण म्हणा येताना मी काय बॅग भरली नव्हती, रायांशच्या बाबांनी भरली होती. आता मी फक्त कपडे काढून ठेवले होते. तर त्यामुळे मी इथं आता सगळं काढून व्यवस्थित ठेवते. 4 दिवस जरी म्हणलं ना राहायचं, तरी पण हे प्रत्येक वेळेस बॅग उचकायचं ना मला तर अजिबात नाही आवडत. त्यामुळे मी दरवेळेस आले ना की कपाटात सगळं सामान ठेवते, जेणेकरून जाताना पण लगेच भरता येईल. आणि जे पाहिजे ते पटकन भेटत पण असतं ना. त्यामुळे मग इथे सह्याद्रीची लुडबुड चालू होती. का तर तिने तिथं झोका बघितला होता कपाटामध्ये ठेवलेला. मला म्हणे की तो झोका बांधून दे. ती काय ऐकायला तयार नव्हती, पण तिला म्हणलं थांब, मला एवढे कपडे ठेवून देऊ दे, आणि मग तुला मी झोका बांधून देईल. आणि झोका तो छान आहे, फक्त रस्सीला अडकवायचा आहे. जर तुम्हाला माझ्या डेली ब्लॉगना आवडत असतील ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि लाईक पण करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. कितीही म्हणलं त्यांना 4 दिवस यायचं म्हणलं तरी मुलांचे एवढी सारे कपडे असतात ना, मला त्यांचे स्किपच करायला नाही लागत. इकडे बघा आला काना पण असाच फिरतोय घरभर, इकडून तिकडे तिकडून इकडे, असं त्यांचं दोघांचं चालूच आहे, बहीण भावाचं. आणि त्यांना बघतच आम्ही सगळे कामं करत होतो. आणि सगळं म्हणजे व्यवस्थित आम्ही आधी जाताना म्हणजे पुण्याला जाताना बऱ्यापैकी व्यवस्थित करून जात असतो ना, त्यामुळे आल्यानंतर जास्त काय आम्हाला काम नसतं. फक्त सासूबाईंचा पसारा असतो थोडासा इकडे तिकडे केलेला, कारण त्या पण सध्या कधी पुण्याला, कधी त्या म्हणजे नणंदबाईकडे राहतात. त्यामुळे त्यांचंही जास्त पाहणं होत नाही, त्या करून खातात, तेच लय झालं आमच्यासाठी. त्यामुळे मी इकडे काढत होते ना, तिथेच सह्याद्रीने एक काचेचा ग्लास होता तो फोडला होता. तेच तर आधी पहिलं काचा उचलल्या मी. ती काय ऐकायला तयार नव्हती. तिला म्हणलं बाई चल, तुला मी आधी झोका बांधून देते आणि मग बाकीचे कामं करते, कारण ती ऐकायलाच तयार नव्हते. मध्ये मध्ये दोघंही करत होते. म्हटलं चल, ताई आपलं भांडे वगैरे काढून ठेवत होत्या बाहेर घासण्यासाठी, आणि मी इकडे माझे बेडरूम उरकत होते. नंतर त्यांची बेडरूम त्या उरकत होत्या. इथं यांची बघा ना किती काही. हा आहे संकेत, तर तोही नंदेचाच मुलगा आहे माझ्या. तोही मुलांना सांभाळत होता, त्यामुळं आमचं बऱ्यापैकी काम कमी झालं होतं बरं का, कारण तो लक्ष देत होता आणि खेळत पण होता प्लस त्यांच्यासोबत. आणि
आणि असं कोणी पाहिलं असलं ना की मग टेन्शन नसतं बरं का, आपल्याला कंटिन्यू कामं होतात. नाहीतर मग मुलांकडे पण लक्ष द्या आणि कामं पण करा, अजिबात होत नाहीत. माझी तरी दोन्ही मुलं जरा मोठी आहेत, पण काना खूप छोटा आहे आणि काना ना गावाकडे आलं की अजिबात राहत नाही, असं चिडचिड करत असतो. तर फायनली इथं झोका बांधून झाला होता, आता फक्त ते अडकवायचं होतं. आणि हे मी जेव्हा राया माझा 6-7 महिन्याचा होता ना तेव्हा आणलेला आहे आणि तुम्हाला आवाज येतच असेल मुलांचा, कारण अजूनही ते बाहेर खेळत आहेत. मस्त तिला झोका बांधून दिला आणि तिला म्हटलं बस बाई आता तू ह्याच्यामध्ये आणि खेळ, आणि संकेत होताच तिला झोका देण्यासाठी. तर इथं चाललं होतं दोघांचं, मी बसतो सह्याद्री आणि ती दोरी होती एक्स्ट्रा त्याच्यासोबत ते खेळत होते. आणि काना आपलं फिरत होता मम्मीच्या मागे मागे, कारण तो त्यांच्या मागेच असतो जास्त, असं मिक्सच होत नाही पटकन तो बरं का. आणि ते सह्याद्री आली त्याच्यानंतर बघा सह्याद्रीला झोक्यात बसून तो एवढा खुश झाला ना की तो टाळ्या वाजवायलाच लागला, पण तो स्वतः काय त्याच्यात बसत नव्हता. म्हटलं आता चला सह्याद्रीला दिलं आता झोका बांधून, म्हणलं आपले कामं करून घ्यावं. इकडे बेडरूम झाडून घेतली मी, कारण खूप सारा काही पसारा आता नाही आहे जास्त. जाताना थोडं आवरून गेलं ना माणूस कधी आपण आलो ना तर. आणि ही सहसा ही रूम वगैरे सासूबाई उघडतच नाहीत. आणि इकडे दोघींचं आमच्या कपाट आहे, छोटंवालं जाऊबाईंचं आहे आणि साईडचं जे आहे 2 मिररवालं ते माझं आहे. माझं लग्नातलंच आहे आणि त्यांचं पण ते लग्नातलं आहे आणि त्यांचं बेडरूम शेजारीच आहे, तुम्हाला मी दाखवेन पुढं. आणि हे कूलर पण माझ्या लग्नातलंच आहे बरं का, आता 10 वर्ष झाली लग्नाला, पण खूप छान अजून चालतो बरं का. आणि आमचं ह्याच्यावरच असतं इथं आलं की, कारण फॅन वगैरे लावलेलं नाही आहे, जाऊबाईच्या रूममध्ये फॅन लावलेला आहे, पण मला कूलरच आहे. आणि त्या कूलरची खूप हवा फास्ट येते. दोनदा बिघडलं होतं पण केलं त्यांनी नीट घरीच. आणि हे आहे जाऊबाईंचं कूलर, सध्या त्याची मोटर का काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. आणि मग नंतर मी काय व्हिडिओ जास्त काढले नाही, नंतर डायरेक्ट झाडझूड केलं, फरशा पूर्ण घासल्या. हे आहे माझा बेडरूम, तुम्हाला छोटीशी होम टूर देते बरं का मी. आणि हे आहे जाऊबाईंचं बेडरूम प्लस किचनचं सामान आम्ही ठेवतो इकडं. माझ्याकडे भरपूर सामान असतं, असं काही नाही की बेडरूमच आहे आमचं. पण ठीक आहे ना, गावाकडं सहसा नसतात रूम वगैरे, पण छान आहे आमचं सध्या तरी घर. अजून आम्हाला बांधायचं आहे. हे आहे आमचा किचन स्पेस, कारण इकडे आम्ही काही खाली फरशी टाकलेली नाही आहे, कोबा होता पण तो पण सध्या आता जरा फुटत आलेला आहे. तर तिकडे मी कूलर लावलं होतं, कारण थोडंसं पाणी शिंपलं होतं, पुसून तर काही घेता आलं नाही मला, कारण तिथं खूप माती माती होती, ती मातीच येते आणि चिकचिक खूप होते बरं का. त्यामुळे असंच पूर्ण स्वच्छ क्लीन केला. आणि हा आहे हॉल समोरचा, लगेच किचनच्या समोरच आहे. म्हणजे हॉल पूर्ण मोठा आहे आणि त्याच्यातच साईडला थोडं किचन आहे आमचं. आणि इथं थोडीशी भिंत बांधलेली आहे, जेणेकरून ते पार्टिशन टाईप झालं किचनचं. आपण स्वयंपाक करताना काही दिसत नाही तिथं. इकडे बघा पोरांचं खेळायचं सोडून बघा लगेच भांड्याकडे गेले, कारण फक्त थोडा नाद असतो झोका बांधून दे बांधून दे, आणि इथे बघा खेळायचं नाव नाही. आणि इथे ताईंनी एवढे सारे भांडे घासले होते, बरेचसे भांडे घासले होते त्यांनी, आणि मी आतलं उरकून घेतलं होतं. असं दोघींनी मिळून भरपूर कामं केली होती आम्ही. आणि हे गेले होते बाजारात ना, त्यामुळं ते पण लगेचच आले. एवढ्या काही फरशा परफेक्ट केलेल्या नाहीत, कारण आम्हाला अजून बांधकाम करायचं आहे, त्यामुळे ते तसंच आहे. कारण घरामध्ये आता 4-5 दिवस राहायचं म्हणलं ना खूप सारं सामान लागतं. आणि सासूबाई कशा आहेत ना, म्हणजे त्या एकट्या असल्यामुळं थोडंसंच आणून खातात, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच. कारण जास्त करून स्टॉक जरी ठेवला तरी त्या काही जास्त राहत नाहीत, कधी इकडे कधी तिकडे असं चाललं आहे सध्या त्यांचं. त्यामुळे जास्त काही किराणा वगैरे घरात नसतो आणि भाजीपालाही काही नव्हता. मुलांचा खूप आवाज येतो बरं का व्हॉइस ओव्हर करताना, कारण त्यांचं खेळायचं चालू आहे बाहेर. आणि इकडे त्यांनी खूप सारा भाजीपाला आणला होता, टमॅटो. आणि हीच भाजी जी आहे ना आपल्या शेपूची वगैरे, तिकडे खूप महाग भेटते बरं का, आणि फ्रेश पण नव्हती. खूप सारा भाजीपाला एवढा फ्रेश होता ना, ते भाजीपाला बघूनच खुश झालो होतो आम्ही, कारण एवढा फ्रेश भाजीपाला आपल्याला पुण्यात तरी काय भेटत नाही. तो कोबीचा गड्डा होता, मी त्याला म्हटलं, त्याला साधा एक डागसुद्धा नव्हता, एवढा छान होता. आणि इकडे मी दादांशी काहीतरी बोलत होते, काय आणलं काय नाही, आता काय म्हणजे कळलं नाही मला की मी त्यांच्याशी काय बोलत होते. शक्यतो सामानाबद्दलच बोलत असेल, कारण कमी आम्ही 4 किलो सांगितलं ना की माणसं 2 किलोच आणतात, त्यामुळं आम्ही सांगताना सांगत असतो की जास्त सांगत असतो, कारण माणसं म्हणले की एवढं काय करायचं तेवढं काय करायचं, पण जेव्हा स्वयंपाकात आपल्यालाच माहिती आपल्याला काय काय जास्त लागतं. तेच त्यांच्यासोबत मी बोलत होते, कारण आता 2-4 दिवस पाहुणे येणार, प्लस घरी पण लागतं आहे अजून 2 दिवस, आणि दोन्ही दिवस उपास होते बरं का. आता रविवारी होती चतुर्थी आणि दुसऱ्या दिवशी असतो सोमवार, त्यामुळं आता जेवणाचा काही प्रश्न, पण संध्याकाळी उपास एक टाईम सोडायचा असतो, तेव्हा दोन्ही टाईम भाज्या वगैरे जास्त लागतच असतात. आणि इथे त्यांनी आणली होती, त्यांच्याशी बोलणं चाललं होतं, काय काय आणलं. इथं झालं होतं भाजीपाला, तर इथं आणलं होतं घरातला किराणा, जे काय आपल्याला डाळी वगैरे लागतील, कारण आणि उपास होते 2 दिवस, त्यामुळे ते लायलॉनचा चिवडाही आणला होता त्यांनी. आणि आता तुम्हाला सांगते आमच्या इकडे नक्की कार्यक्रम काय आहे. तर आमच्याकडे आषाढी सण असतो, जे की गावदेवीला असतं, ते सगळ्यांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी
मटण वगैरे असतं आणि जेवणाचा कार्यक्रम खूप मोठा असतो, देवीला जात असतो आम्ही. आणि इथे बघा सगळा किराणा आणला होता, त्यातले बऱ्यापैकी अजून काही आणायचा बाकी आहे बरं का. फक्त मोजका आणला होता जेणेकरून 2 दिवस तरी जाईल. आणि इकडे मी किराणा काढूस तर इकडे ताईंनी आंघोळ वगैरे करून मस्त शाबू बनवायला घेतला. आणि त्या दादांना उपास नव्हता त्यामुळे त्यांना पोहे बनवायला घेतले. छान असं फराळाचं बनवलं होतं, शाबू पण होता आणि लायलन चिवडा, मिरची वगैरे भाजून, लिंबू होतं. मस्त असं फराळ वगैरे केला. पण आम्हाला झोपायला काही वेळ नव्हता कारण घरातली भरपूर कामं होती. ते इथं कामं करत होते थोडेसं म्हणजे झाडांचे नको असेल ते फाटे तोडत वगैरे होते आणि इथं मुलं खेळत होते, त्यामुळे आम्ही जरा फसलो होतो. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून, आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि माझे व्हिडिओ आवडतात का नाही ते नक्की सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.